मला सगळ्यात जास्त आश्चर्य ना त्या एकाच गोष्टीचं वाटलेलं की स्टेशन इतकं क्राऊडेड आणि त्याच्यामध्ये ना तो एकदम असा सिरियस आणि तू अशी लग्न करशील का, की किती ओळखतोस तू मला, तुला काय माहितीये माझ्याबद्दल 5 दिवसाच्या ओळखीवर, की इट कॅन जस्ट बी अ फ्रेंडशिप, त्याच्यापुढे काहीच नाही. आणि तो ना माझ्यासाठी नेहमी एक मंच आणायचा, 5 रुपयाची एक मंच यायची आणि तो दरवेळी ना मला स्टेशनला भेटला ती द्यायची. मी कधी कधी कंटाळायचो, रोज काय मिळेल. भैया पण ओळखीचा झाला होता स्टेशनला, होतं राम आले मेलो, ही काय मंच आहे, ही काय मंच आहे असं त्याला वाटतं. माणूस लग्नाच्या आधी आणि लग्नाच्या नंतर वेगळा असतो, त्याचप्रमाणे तो बायको बरोबर आणि बायको व्यतिरिक्त वेगळा असतो. आज आपल्याला जी व्यक्ती भेटणार आहे ती देखील बायको बरोबर काही वेगळी आहे का हे शोधण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया तृप्ती आणि सिद्धार्थ जाधव. ह्या भागामध्ये मी अवधूत गुप्ते तुम्हा सर्वांचं आणि जाधव दाम्पत्याचं खूप खूप स्वागत करतो. धन्यवाद. कसं आहे तृप्ती, सिद्धार्थ आता आमच्या रसिक प्रेक्षकांनी बघितलेलं आहे, ते त्याचे चाहते आहेतच. सो आज त्याला खरं बोलवायचं म्हणजे असं म्हणता येईल की तुला भेटायचं आहे आणि म्हणून तुझ्याबरोबर त्याला पॅकेजमध्ये बोलवलं. म्हणजे इथे येण्यासाठी पण किती बापरे किती प्रयत्न करावे लागले. माझ्या डेट्स ऍडजस्ट होत नाही तेवढे तिच्या डेट्स ऍडजस्ट केल्या. अरे बापरे, हो हो, इतकं प्राइसी वागतेस तू नवऱ्याबरोबर? नाही नाही नाही, प्राइसी असं नाही आहे, पण जनरली आता तो ऍक्टर आहे ना, मी काय सीनच्या बिहाइंड आय एम मोर कम्फर्टेबल. तर मी म्हटलं की नको, तू जा, तू इंटरव्ह्यू कर. सिद्धार्थचे जे फॅन आहेत त्यांना असं सारखं वाटतं की काय म्हणजे इतका विनोदी अभिनेता, मस्त इतका टाइमपास करत असेल, पण तरी प्रपोज कसं केलं असेल हे तर काय व्हिज्युअलाइज करू शकत नाही. नाही नाही, सिद्धू प्रपोज करताना खूप सिरियस आणि म्हणजे त्यांनी मला एल्फिस्टन स्टेशनवर तिकीट विंडोच्या समोर खूप एकदम असं सिरियस वगैरे होऊन डायरेक्ट माझ्याशी लग्न करशील का. म्हणजे मी देवेंद्र प्रेमचं एक नाटक करत होते, त्या ऑडिशनसाठी वगैरे मी गेलेले. तिथे माझी पहिल्यांदा सिद्धूशी ओळख झाली आणि त्या रिहर्सल करता आम्ही ठाण्याला जायचो ट्रेनने. तर फर्स्ट टाइमच ना तो खूप म्हणजे मला कळलेलं की हा माझ्यामध्ये खूप इंटरेस्टेड आहे, कारण मी कुठेही गेली ना तसं माझ्या मागे मागे यायचा. अच्छा तू चाललीस का, मग मी पण तिकडेच चाललोय, चल आपण एकत्र जाऊ ट्रेननी. आणि असं वगैरे करून ना ठाण्याला आमची 4-5 दिवस रिहर्सल होती आणि मग तिकडे 4-5 दिवस रिहर्सल झाल्यानंतर असं ठरलं ना मला करायचं नव्हतं ते नाटक. मग हाला कळलेलं की अच्छा आता ही येणार नाही ह्याच्यानंतर. त्यामुळे तो असा एकदम फुल प्रिपेअर्ड होतो की आज मी काय ते ना विचारणार नाही. आणि मी असं एकदम खूप नॉर्मल की अच्छा चला ठीक आहे. एल्फिस्टन स्टेशन आलं, तो एल्फिस्टनला राहायचा तेव्हा तिकडे. आणि मग नंतर मी ठीक आहे ओके चल ठीक आहे बाय. नाही नाही तृप्ती मला ना तुला काहीतरी सांगायचं आहे. म्हटलं अच्छा ठीक आहे काय. मला माहिती होतं की त्याला मी आवडायची, पण एवढ्या लवकर डायरेक्ट तो विचारेल असं मी अजिबातच विचार केला नव्हता. मग त्यांनी मला विचारलेलं डायरेक्ट की तू माझी लग्न करशील का. प्रेम तेव्हा काय 21-22 वर्ष काहीच नाही, डायरेक्ट लग्न. पण मी हेच ठरवलं होतं की म्हणजे आय लव्ह यू किंवा अशा गोष्टी या खूप फिल्मी असतात. मला असं वाटलेलं की मी ज्या मुलीला प्रपोज करेन किंवा ज्या मुलीला प्रेम करेन तिच्याशी लग्न करेन. म्हणजे ते तेव्हा तसं नसतं. आणि तसा खूपच मी चिकना असल्यामुळे प्रत्येक मुलगी माझ्याकडे बघायचीच असं नाही. आणि हिची एक गोष्ट काय आवडलेली, ही आली होती त्या ऑडिशनला आणि अशी म्हणजे नमस्ते मैया फुल एकदम मस्त केलं होतं जे काय केलं होतं. मला आवडी मुलगी मस्त आहे आणि मग आवडायला लागली, स्वभाव आवडायला लागला. आणि नंतर कळलं की हिचं काही जर्नलिझम चालू होतं, ही पत्रकार, त्याच्यात तिचं वेगळं होतं. मग ती बोलली माझी फक्त एक हॉबी होती म्हणून आली होती. बोल ही जाणार आता, मग कुठे भेटणार, तेव्हा काय मोबाईल नव्हते कोणाकडे, मग आपलं 1 रुपया कॉईन वाले म्हणून. मग आणि मग आता ही भेटणार कधी असं होतं. आणि तेव्हा म्हणजे मी असा टाईट टी शर्ट असतो ना एकदम बसा, आणि त्यात एवढा हात होता तेव्हा माझा एवढा असा. आणि तिथे उभा राहून मी तिला बोललो की ठीक आहे. म्हणजे मी तिला नेहमी स्टेशनला सोडायला जायचो. कसं केलं दाखव ना, करून दाखव ना थोडं आम्हाला दाखव. मी असंच होतो म्हणजे उभा होतो इकडे तिकडे लोक बघत होते. म्हणजे मला सगळ्यात जास्त आश्चर्य ना त्या एकाच गोष्टीचं वाटलेलं की स्टेशन इतकं क्राऊडेड आणि त्याच्यामध्ये ना तो एकदम असा सिरियस आणि तू अशी लग्न करशील का.
तर ते माझ्यासाठी जास्त अजून ते शॉकिंग होतं की जनरली आपण कसं बाहेर कुठं वगैरे असं नाही. म्हणजे ते त्याला मनात वाटलं ते त्याने डायरेक्ट मला प्रपोजच केलं. बेसिकली सिद्धू आणि माझी ना खूप चांगली फ्रेंडशिप होती. मी सिद्धूला खूप चांगला मित्र मानायची. म्हणजे तो माझ्याशी प्रेमच करायचा पहिल्या दिवसापासून. म्हणजे ते स्टेशन नंतरही त्याला क्लिअर सांगितलेलं की किती ओळखतोस तू मला, तुला काय माहिती आहे माझ्याबद्दल 5 दिवसाच्या ओळखीवर. मी म्हटलं हे तर काय पॉसिबल नाही आहे. आणि मी ते खूप लाईट नोटवर घेतलेलं की इट कॅन जस्ट बी अ फ्रेंडशिप, त्याच्यापुढे काहीच नाही. तरी त्याच्यानंतर तो मला फोन करायचा आणि तो मला ना नेहमी एक गोष्ट सांगायचा की तृप्ती तू कधीही विचार करशील ना लग्नाचा तर प्लीज माझ्याबद्दल एकदा विचार कर. आणि तो ना माझ्यासाठी नेहमी एक मंच आणायचा. 5 रुपयाची एक मंच यायची आणि तो दरवेळी ना मला स्टेशनला भेटला ती द्यायची. मी कधी कधी कंटाळायचे अरे रोज काय म्हणून. भैया पण ओळखीचा झाला होता स्टेशनला होते राम आले मेलो ही काय मंच आहे, ही काय मंच आहे असं त्याला वाटत. पण रोज. आणि ना त्याची म्हणजे ती सिन्सिअरिटी किंवा त्या फ्रेंडशिप मध्ये मी खूप कम्फर्टेबल फील करायची त्याच्याबरोबर. आणखीन एक वेगळा फॅक्टर आहे तृप्तीचा माझ्या आयुष्यात येण्याचा की जेव्हा मी तृप्तीला भेटलो होतो ना त्यानंतर मी लोचा दलारे नाटक मला मिळालं होतं. आणि लोचा दलारे हा माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट होता. म्हणजे केदार सरांनी मला लोचा दिला आणि लोचाने मला म्हणजे रंगभूमीवर एक स्टँड आहे. तो पोरगा आधी माणूस सिद्धार्थ होतो म्हणजे प्रत्येक प्रयोगाला असायची, प्रत्येक गोष्टीला असायची. आणि मग ती मैत्री वाढत गेली, काही गोष्टी सेटल करण्यात गेल्या आणि मग एक 4 वर्षांनी असं डिसिजन झालं की सिद्धू आपण. आणि मी तिला नेहमी सांगतो सिद्धू, कारण तिच्या घरचे शोधत होते बरं स्थळं कुठली यायची, नासाचा सायंटिस्ट, मोठी मोठी स्थळं यायची. एकदा तर एक मुलगा काहीतरी बघायला पण आलेला आणि फुल एकदम आज फुल कांदे पोह्याचा भेद सगळं. पण बिचारी तरी पण तिने अजूनही मला साथ दिली, ती खूप मोठी गोष्ट आहे. मला नेहमी एकच गोष्ट वाटायची की अननोन पर्सन बरोबर करून त्यापेक्षा सिद्धू एवढा चांगला मित्र आहे ठीक आहे. आणि मला ना त्याच्यामध्ये एक कॉन्फिडन्स होता. मी जे काय त्याचं बघितलेलं तर मला एवढं वाटायचं ना की नाही हा काहीतरी करेल. त्यामुळे मला ते एक होतं की नाही ठीक आहे आता म्हणजे नको आपण करू. आपण 5 वर्षापासून ओळखतो, अनोळखी माणसावर लग्न करायचं त्यापेक्षा आपण ह्याला ओळखतो आणि एक लाईफ पार्टनर इज अ गुड फ्रेंड. त्याशिवाय मला असं वाटत नाही की अजून काय असू शकतं. मग त्यामुळे मी म्हटलं की नाही ठीक आहे काही असेल प्रॉब्लेम आपण करू लग्न. मग घरी दोघांच्या घरी कसं सांगितलं आणि कधी सांगितलं? माझ्या घरी थोडे प्रॉब्लेम्स होते इनिशियली. म्हणजे काय तर काही किंमत नव्हतं. बेसिकली आपल्याला म्हणजे नाटकात किती 150 रुपये 200 रुपये नाईट आणि म्हटल्याप्रमाणे खूप सुंदर चेहरा. त्यामुळे आणि टेलिव्हिजनवर काम काय करायचं तर इथे दातांना कलर लाव, इकडे छोटे कपडे घाल, असा ये तसा ये, तर ते कसं अप्रिशिएट होणार ना. म्हणजे माझे एपिसोड लागायचे ना, मी आपण नसलात का करायचो ते फोन करून सांगायचो आजचा बघा आजचा मी ते केलेलं आहे. आणि ही स्वतः टीव्ही लावून ना आतमध्ये जायची, कारण तिलाच मी असं विचित्रपणा केलेला ना बाबांना कसा दाखवू असं व्हायचं ना. त्यामुळे त्यांचा एक स्टँड होता की तेव्हा तृप्ती खूप म्हणजे स्वतःच्या पायावर उभी होती, स्वतः जॉब करत होती आणि मी नाटकात कुठेतरी छोटे छोटे रोल करत असल्यामुळे ते थोडंसं होतं. पण मी तुम्हाला एक गोष्ट मान्य करतो, टेलिव्हिजन असेल मला नशिबाने माझे शिक्षक मित्र तुमच्यासारखे कलाकार सगळेच नशिबाने सगळे चांगले मिळाले. आई बाबा, माझी फॅमिली, माझी बायको आणि माझी सासू सासरे, मला ही माणसं खूप चांगली मिळाली जेणेकरून मी स्टँड झालो. लग्नानंतरही ते अगोदर सासऱ्यांना मी आवडायचो. म्हणजे मी त्यांना स्टेशनला भेटून काका मला तृप्ती आवडते त्याशी लग्न करायचं इथपर्यंत त्यांच्याशी बोलणं केलेलं. स्टेशन पण स्टेशनवर सांगितलं सर आपलं तुम्हाला सांगितलं नाही त्यांना भेटून बोललो होतो. सासूबाई पण त्या म्हणजे आव्वा बोलतो मी, आव्वा म्हणजे आई, त्यांना मी नट म्हणून आवडायचो पण असा म्हणून जावई म्हणून. पण त्याही खूप चांगलं. पण आता जसं म्हणजे आज जे सिद्धू सेटल झालाय किंवा 5 वर्षामध्ये आता सगळेच म्हणजे हॅप्पी आहे. टचवूड. लग्न मात्र हॉलमध्ये झालं का स्टेशनवर? नाही, लग्न स्टेशनच्या बाजूच्या ते पण आम्हाला स्टेशन एकदम कन्फर्म आहे सर. बस गाडी एकदम स्टेशन मध्ये आलेली आणि लोअर परेलला एक हॉल आहे तिथे आम्ही लग्न केलं. सांगा लग्नानंतर कुठे फिरायला गेला? आमचं लग्न आम्ही असं काय प्लॅनिंग वगैरे करून म्हणजे खूप कमी वेळात आमचं लग्न झालं. म्हणजे आमचं 10 मेला लग्न होतं, आम्ही 9 मेला भाड्याचं घर वगैरे बघून आलेलो. आणि सिद्धू त्यावेळी नाईट शूटिंग करत होता. तेव्हा मी शूटिंग करत होतो. यांचा काही नेम नाही सिनेमाचा, केदार सरांचं. बरं तो सिनेमा एका रात्रीचा होता. ते आमचं शूटिंग 15 दिवस संध्याकाळी 7 ते सकाळी 7 असं लागायचं. लग्नाच्या मुहूर्ताला 9:30ला 9 तारखेला मी रात्री सकाळी 7 वाजेपर्यंत 10ला लग्नाला गेलो. असं मी तसा गेलोय. म्हणजे मी दाढी नाही केली लग्नाला. फोटोचे काढलेत ना माझे सगळं आहे. एवढी धावपळीत सगळं ते लग्न झालं होतं माझं.
आणि वेळ नाही मिळायचा, कुठे जाऊया फिरायला असं नव्हतंच. मग एके दिवशी तर आणि मी ना त्याला नेहमी म्हणायची की चल ना रे सिद्धू कुठेतरी जाऊया, आपलं लग्न झालंय कुठेतरी जाऊ. तर नाही नाही अगं शूटिंग आहे शूटिंग आहे. तर एकदा शूटिंगला गेला आणि त्याला कळालं की 2 दिवस पुढे ह्याचं काम नाही आहे. तर ह्यानी मला ना खूप एक्साइटेड होणार रात्री 12:30 वाजता फोन केला की तृप्ती आता ना 2 दिवस काही नाही आहे, तर आपण ना मस्त जाऊ फिरायला. आणि तेव्हा अंकुश दादाने त्याला एक जागा सजेस्ट केली की लोणावळ्याला जा असं तसं. त्यांनी फोन केला, सगळी अरेंजमेंट केली. मला म्हणाला आणि आम्ही दोघंच राहायचो अंधेरीला, तेव्हा मला भीती वाटायची एकटं राहायला. तर मी रात्रीची बोरिवलीला जायची आणि हा सकाळी आला ना की मी बोरिवली टू अंधेरी यायची पुन्हा. तर आणि मला सांगितलं, मी फुल एक्सायटेड, फुल असं पॅकिंग विकिंग करून मस्त की चला आता उद्या सकाळी जायचंय. मग ह्यानी मला सकाळी पुन्हा 5-5:30 वाजता फोन केला, अशा तृप्ती माझा पॅकअप झालाय, मी इकडनं निघतोय, तर तू एक अर्धा तासाने निघ, तू ये घरी आणि मग आपण निघू, ड्राईव्ह करून आपण जाऊ लोणावळ्याला. 6-6:30 निघूया घरातून असा प्लॅन ठरला. तर तुम्ही आले जवळजवळ 6-6:15 घरी पोचले. मी बेल मारते, हा दरवाजाच उघडे ना. 15 मिनिटं झाली. मग ते पहिला म्हणजे असे दरवाजे असायचे, ते लेटर बॉक्स आपण टाकू शकतो, म्हणजे आपल्याला दिसायचं आतमध्ये काय. तर मी बघितलं तर सिद्धू झोपलाय. म्हटलं झालं, सिद्धू झोपणं म्हणजे इम्पॉसिबल आहे, सिद्धूला उठणं, तो उठूच शकत नाही. तरी मी स्वतःला कन्व्हिन्स करते, नाही उठेल उठेल, कारण आत्ताच मी फोन केला ना 15 मिनिटं आधी. तर मी ठोकते दरवाजा जोर जोरात. आमच्या बाजूला ना, म्हणजे आम्ही सिंगल रूम किचन मध्ये राहायचो, ते नाही का असे जॉईंट घरं असतात. आमच्या बाजूला एक गुजराती कपल राहायचं. मग तो आला, अरे क्या हुआ भाभी क्या हुआ. मग तो पण, अरे सिद्धार्थ उठो, अरे सिद्धार्थ. मग त्यांनी ना त्याच्या लहान मुलाची ना एक पिचकारी आणली, त्याच्यात पाणी बिणी भरून आणि त्या तिकडनं ना त्या लेटर बॉक्सच्या इकडनं सिद्धू आम्हाला दिसतो आणि आम्ही ना पिचकारीने त्याला पाणी मारतोय. तरी आले ना. शेवटी 7:15 वाजले. तुम्हाला बोलतो, अरे भाभी उठेगा आप बैठो. पुन्हा मी बसली थोडा वेळ, पुन्हा गेलो आम्ही, पुन्हा दरवाजा पण उठेच ना. शेवटी मी ना एकदम इरिटेट गेले, घरी गेले 8 वाजता, 8:15. म्हणते अगं काय तू जाणार होतीस ना. मी काहीच नाही, मी ना गप्प बसलेले. 9 वाजले, 10 वाजले, 11 वाजले. त्याचं काहीतरी ना 11-11:30 वाजता मला फोन आला PCO वरनं. त्याच्यानंतर तो सांगेल तुम्हाला काय झालं. 11:30 उठलो ना, तेव्हा मला कळलं की डॅंग. आणि मी दरवाजा उघडल्यानंतर ते बाजूलाच गुजरायचे होते, ते अशी फक्त माझ्याकडे बघत होते. आदमी आहे तू, असा तो माझ्याकडे बघत, तेरा बीवी आके चला गया मालूम. तर ते मला, म्हणजे मी तिला फोन करून सॉरी 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 यार सॉरी यार सॉरी यार. ती झोप बेसिकली. मग नंतर काय पडली ते पण सांग ना आम्हाला. नंतर काय माफी मागितली आणि काय करणार, सॉरी सॉरी बोललो. कारण तेव्हा म्हणजे नंतर 11:30 वाजता गेलात फायनली नाही नाही आम्ही नंतर 2 दिवसांनी वगैरे प्लॅन केला. कारण नंतर ना मी खूप इरिटेट, मी म्हटलं मला जायचंच नाहीये, काय आजचा दिवस गेला, जायचं ना काय, जरा 4-5 तासांनी काय फरक पडायचा. तिकडे पण जाऊन झोपणार, म्हटलं नकोच जाऊया. आणि नंतर एक छान गोड मुलगी झाली, एका गोड मुलीची एंट्री झाली या छान दोघांच्या लव्ह स्टोरी मध्ये. तिचं नाव स्वरा. स्वरा खूप गोड आहे आणि म्हणे सिद्धार्थ स्वराची काळजी वगैरे खूप छान घेतो. खरंय का? हिट आहे खूप खूप. म्हणजे स्वरा आमच्या लाईफ मध्ये ना एक नेक्स्ट टर्निंग पॉईंट होतं. कारण स्वरा यायच्या आधी आम्ही कसं दोघंही वर्किंग होतो, आम्हाला दोघांना खूप भीती होती की आपण कसं रिस्पॉन्सिबिलिटी घेऊ शकू, हा बाहेर, मग माझे वर्किंग आवर्स एकदम हे. पण आम्ही जेव्हा म्हणजे गोष्टी होत गेल्या आणि स्वरा जशी आली ना, तसं दोघांचंही म्हणजे सिद्धूचा कॉमेडी सर्कस ज्या दिवशी स्वराचा जन्म झाला तेव्हा त्यांनी ते साईन केलं. त्यामुळे स्वरा लक्की. सिद्धू खूप मस्ती करतो तिच्यावर, खूप तिचे गालबिल ओढतो. तो तिला म्हणजे त्रास असं नाही, पण ना त्याला खूप आवडते, असं गच्च पकडतो. मी त्याला ओरडत असते, नको रे नको रे. एक आपल्याला असं नाही, मुलगी आहे, डेलिकेट आहे, म्हणजे ते माझ्या आईचं म्हण तसं. पण घेतो, खूप मजा करतो. आणि तिला ना ती 9 झकास तिला खूप आवडतं, मराठी म्युझिक. आणि त्याच्यामध्ये ना दिवस उघडला की 9 झकास पाहिजे. आणि तिला प्रत्येक ऍक्टर बाबा वाटतो. कोण आहे बाबा, कोण बाबा आहे, बाबाशिवाय म्हणजे तिला वाटतं की जवळजवळ माझ्या वडिलांचं चॅनल आहे, माझीच गाणी लागणार त्याच्यावर. त्यामुळे ते बाबा भिजून गेला वारा लागलं की बाबा. नंतर वाजली रे घंटी, म्हणजे जेवढी माझी गाणी होती. असा दिवस होता ना, तेव्हा तिला विचारलं ना बाबा कुठे, हा समोर असताना, तर ती सांगायची टीव्ही मध्ये बाबा आहे, हा बाबा नाही, असं होतं. मला सांग, सिद्धार्थच्या नवरा म्हणून काय काय गोष्टी तुला खूपतात? मला त्याची सगळ्यात जास्त एक मेजर जी गोष्ट खूपते ती, तो एकतर ना कोणावरही विश्वास करतो. ते प्रोफेशनल असू दे, फ्रेंडशिपमध्ये असू दे, कशाही मध्ये. म्हणजे डोळे झाकून ते कोणावरही विश्वास करू शकतो. आणि दुसरी म्हणजे तो ना खूप वर्कहॉलिक आहे. म्हणजे तो 24 आवर्स 48 आवर्स कंटिन्युअसली कामं करू शकतो. आणि त्याच्यामध्ये ना तो आपल्या शरीराची काळजी अजिबात घेत नाही.
म्हणजे त्याला लागतं, बरेच वेळा ना त्याला बोटाला लागलेलं असतं, हाताला फ्रॅक्चर झालेलं असतं, तरीही नेक्स्ट डे तो तेवढ्याच एक्साइटमेंटमध्ये काम करायला जातो. आणि माझं त्याला एकच म्हणणं आहे की आपलं शरीर असेल तर आपण सगळ्या गोष्टी आयुष्यात करू शकतो. तर त्यांनी स्वतःच्या शरीराची काळजी घ्यावी. शरीराची इन द सेन्स नॉट डाएट अँड ऑल, की एक फिजिक वाईज की आपल्याला लागलं नाही पाहिजे ती काळजी घ्यावी. मला त्या गोष्टीची खूप भीती असते शूटिंग वगैरे करताना. नाही खरंच आहे. म्हणजे मला मी सांगतो ना की त्याच्या उड्या मारणं जे प्रकरण आहे त्याला असं वाटतच नाही की आपल्याला लागू शकेल. कसं काय आहे सिद्धार्थ, म्हणजे तुला भीती नाही वाटत? भीती म्हणजे भीती वाटली का लागतं हा नियम आहे. म्हणजे हल्ली मी त्याला ना इमोशनल ब्लॅकमेल करते. सिद्धू आपल्याला आता एक पोरगी झाली आहे, कमीत कमी तिच्यासाठी तरी काळजी घे. माझं अक्षरशः असं असतं. आणि मी प्रचंड म्हणजे आता मी क्रिकेट खेळताना मला इथे लागलं, बॉल लागला, आता तो ग्लोव्हच्या आतमध्ये असून सुद्धा बॉल लागला आणि टाके पडले. बरं बॉल लागला तर ते रक्त आलं, ते फाटलं, ते तर मला पहिला ठांकन तृप्ती काय बोलेल. मग तिथे माझा भाऊ डॉक्टर आहे त्याकडे गेलो, तर सांगितलं दादा लागलंय. दादा बोलला टाके. बोल टाके नको, टाके नको. बरं ते बरं होण्यासाठी नाही, बरं हिला काय सांगणार आता. मग हिला फोन केला मी बोललो थांब तृप्ती. तर तिने समोर हा कुठे लागलंय एवढी ती म्हणजे काळजी आहे. पण मला त्याची तशी भीती वाटत नाही लागण्याची. मला वाटतं आता शॉर्टसाठी एखादा डिरेक्टर बोललो की भाई हे करणे काय, त्या शॉर्टसाठी ती गरज असेल तर करावी, जर नसेल तर आता नाही करत मी. म्हणजे लोच्याला ती गरज होती अख्ख्या नाटकात उड्या मारायची किंवा जागोमध्ये जी धावपळ करणं जेवढी गरजेची आहे तेवढी करावीच लागते. आता थोडं चला सर्व निर्मात्यांनी हे पुन्हा एकदा लक्षात घ्यावं की जर का जॅकी चनचा एखादा चित्रपट मराठीमध्ये बनवायचा असेल तर तुमच्यासाठी हिरो रेडी आहे. येस सर, सर रेडी हिरो सर. पण ह्या व्यतिरिक्त तुझ्या ज्या गोष्टी खुपणाऱ्या आहेत त्याच्याबद्दलचं उत्तर तू दिलंस, पण त्या व्यतिरिक्त तिच्या खुपणाऱ्या गोष्टी काय? तिचं फक्त एक आहे की ना तिचं छोट्या छोट्या गोष्टींवर राग असतो. म्हणजे आता इथे लागलंय ते माझी अपेक्षा आहे जरा थांब ना, नंतर ओरड ना, आधी सांग ना. तिचं तो थॉट असतो की तुला सांगितलं ना कळत नाही काय नाही ह्या पद्धतीने असतो. पण तो एक छोटासा पटकन येणारा राग आहे जो थोडा विचारपूर्वक आला तर मला वाटतं तोपर्यंत जरा सगळं सांगते. बाकी असं काही उलट मला खुपणारा तर तेवढा वेळच देत नसतो बिचारीला मी. जेवढा असतो त्यात मला तेवढंच वाटतं. अदरवाईज ती पण लोक हो तृप्ती ही मूळची म्हणजे तेलुगू आहे बरं का, तुम्हाला माहित नसेल तर सांगतो. नागपूरकडची आहे पण बॉर्डरकडची असल्यामुळे तिला तेलुगू फार चांगलं येतं. ही चिडल्यानंतर तेलुगू मधनं शिवाय येते काय? म्हणजे काय हो आता स्वराला पण तेलुगू शिकवते म्हणे आणि स्वरा बोलते एंडुको अशी बोलते स्वरा. मी तिला असं मालून शिकवतो आहे तू खाई गेलेलंस तर मी एंडुको काय बोलते का ती एंजुकू. मी शिकलोय तेलुगू तर एवढं शिकलोय गाली ना कच्चिंदी एटला उन्न पंका पेट्टू. याचा अर्थ माहिती काय, किती गरम होतंय काय करताय पंखा लावा एवढा करताय. पण आता हे मी कुठेही वापरतो माहिती ना, ए गाली का पंखा पेट्टू निक्कू ना तेलुगू असा फुल सुरू असतो मी. लोकांना काय कळतंय पण तेलुगू खूप असतं. आणि आव्वा म्हणजे माझी सासू आणि तृप्ती तर ते तेलुगूत बोलत असतात. हो का? मी बोलतो ते सगळं तेलुगू मध्ये एकदा बोलून दाखव ना आमच्या रसिकांसाठी. సిద్ధార్థ్ तुझ्यासारखा हँडसम माणूस मी आयुष्यात बघितला नाही. నీ తిరిగా మంచి కళ్ళ పెడుతున్నా నేను ఇప్పుడు దాకా ఏం చూడలే. कल्ला आवडతుందా कल्ला बोलली यार कल्ला आम्हाला काय येत नाही का तेलुगू. काय काय वाईट बोलली? कल्ला म्हणतुंगा म्हणजे काय चांगला दिसणारा हँडसम. कल्ला आपल्याला कल्ला जेवढं ते आपण तेवढं बोलला, आपल्याला तेवढाच कल्ला कल्ला जेवढा बोलला आपण. एनिवे इंडस्ट्रीतल्या खुपण्याकडे येताना आज मात्र तुम्ही दोघं जण इतकं गोड कपल आलेला आहेत. मी तुला असं विचारेन तृप्ती की तुला इंडस्ट्रीतल्या काय गोष्टी खुपतात? आपला नवरा ज्यावेळेला एक सेलिब्रिटी आहे, हिरो आहे, कधी कधी असं वाटतं की एक ऑफिसचा हजबंड असला असता तर ठीक होतं, म्हणजे काय 9 to 6 आणि मग तो घरी येणार. पण जेव्हा मी त्याच्याबरोबर कुठे बाहेर जाते तेव्हा मला असं वाटतं की ते जे असं ना अच्छा सिद्धार्थ जाधवची बायको मग तेव्हा बघून असं खूप छान वाटतं की म्हणजे शेवटी कसं बॅलन्स करायला पाहिजे. आज तो फेमस आहे कारण तो बिझी आहे, उद्या जर तो बिझीच नसेल तर तो फेमसच नसेल. बरोबर. आणि तुमच्या इंडस्ट्रीमध्ये त्याला तेवढा वेळ दिलाच पाहिजे. त्यामुळे राग येतो. पण पॅरलली जेव्हा ते बाकीच्या गोष्टी बघितल्या किंवा त्याचं काम बघितलं तर मग ते कूल डाऊन होतं. मग असं वाटतं की नाही तो काहीतरी चांगलं आणि आज तू जे काय करतो ते आपल्या संसारासाठीच करतो. त्यामुळे मला असं खूपच नाही. मला फिल्म मध्ये तसं काम करता येत नाही. मला 100ची लेन्स मध्ये केवढा क्लोज मला कळत नाही. मी काय करतो माझ्या डोक्यात मी ठरवलंय की मी काम करणार.
कॅमेरा कॅच करेल ना त्याला जे करायचं ते. म्हणजे इकडे बघ आणि एवढाच बोला, एवढं बोला तर मी कॉन्शियस होतो. जेवढी खिल्ली उडवली गेली, जेवढा हँडल दिलं गेलं, जेवढा त्यांचा टाइमपास करून घेण्यात आला, तो मी मानतो की ती माझी रिहर्सल होती, ज्याने मी आणखी परिपक्व होत गेलो.